हे या खंब्याजवळ झालं की तिकडे त्या पोल जवळ. हा त्या पोल जवळ. हा पहिला इथे समोर हो. ऐका हे असे चालत होते आणि टू व्हीलर आले ना ते स्कूटर तिकडून आय कार्ड ओळलं ना? आय कार्ड घेऊन गेली का? काय माहिती ते त्यांच्या हाती होतं. नंतर ते तुझ्या गळ्यात काय होतं? आय कार्डच होतं फक्त. कॉलेजचं बाकी काही म्हणजे नाही, काही सोन्याची नव्हतं. वस्तू वगैरे काही असं काही नाही ना? गाडीला बेटा नंबर वगैरे काही माहिती आहे काही? आता गाडी होती गाडीचा नंबर वगैरे नाही. गाडी कोणती होती तरी अंदाजे म्हणजे आपण स्कूटी होती व्हाईट. आपल्या इथं आज सकाळी अशी दुर्घटना घडलेली आहे की लहान मुलं जे आहे ते ट्युशनला चालले होते पाद्य कोचिंग क्लासेसला. तर त्यांच्या गळ्यात समोरच्याला असं काही वाटलं असेल काही आहे का. स्कूटीवर ते गेले आणि इथे सरस्वती कोचिंग क्लासेस समोर त्यांनी तिच्या गळ्यातलं आय कार्ड ओढलं. आय कार्ड ओढून ती तर घाबरली मुलगी. तिने आता सांगितलं आम्हाला, पाद्य सर पण आले होते इथे, की बा ते आय कार्ड जे आहे आय कार्ड ओढून त्यांनी नेलं आणि ते फेकले काय तर ते सापडलं नाही आणखी. तर आम्ही तेव्हाच 112ला कॉल केला आणि पोलीस पण आलेले आहे. तर माझी प्रशासनांना अशी विनंती आहे की बाबा इथे जो ट्युशन एरिया आहे, लहान मुलं असतात, सकाळी 7 वाजतापासून सुरू होतात, तर पेट्रोलिंग ही जास्तीत जास्त वाढवण्यात यावी. पेट्रोलिंग जर वाढली आणि दामिनी पथक जे आहे हे एक स्पेशल पथक या एरियासाठी देण्यात यावं, कारण की ट्युशन एरिया सर्वात जास्त या एरियामध्ये आहे. तर माझी SP साहेबांना विनंती आहे, तसंच मी त्यांना भेटणारच आहे आता, की या एरियामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात दामिनी पथकला ठेवण्यात यावं. धन्यवाद. हे मुले इकडे राहतात, हे असे चालले असतील. तो गेला आणि त्याने आय कार्ड ओढलं. आय कार्ड ओढून त्याला वाटलं की गळ्यात अजून काही असेल, त्या हिशोबाने तो आला असेल. आणि मुली लहान आहेत.